करकंब गटातील 12 गावातून जिल्हा परिषदेसाठी अग्रस्थानी माणिक आबा माने यांच्या नावाची चर्चा। सोलापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या सर्व गटातून इच्छुक उमेदवारांची जय्यत तयारी सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय। यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील नेहमी चर्चेत असलेला गट म्हणजे करकंब जिल्हा परिषद गट हा आहे। या गटानं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंत अनेकदा मजल मारली आहे, तर महिला बाल कल्याण सभापतीही या गटानं दिलाय। आता पांडुरंग परिवाराचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करकंब जिल्हा परिषद गटामध्ये सध्याला चुरशीची लढत होणार असल्याचं बोललं जात आहे। यातच इच्छुक उमेदवार हे पांडुरंग परिवाराकडे फिल्डिंग लावण्यात व्यस्त आहेत। यामध्ये पांडुरंग परिवाराचे नेते माजी आमदार व पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक हे कोणाच्या हाती करकंब जिल्हा परिषदेचा गट देणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। यामध्ये इच्छुक उमेदवाराच्या यादीमध्ये या गटातून पहिल्यांदाच परिचारक घराण्यातील प्रणव परिचारक यांचं नाव सध्याला जोरदार चर्चेत आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागातून माणिकाबा विश्वंभर माने यांचं नाव हे सध्या जोरदार चर्चेत असल्याचं दिसत आहे। करकंब शहरातून राहुल पुरवात, बाळासाहेब देशमुख, आदिनाथ देशमुख, प्रदीप पाटील सर यांच्याही नावाची सध्या चर्चा ऐकायला मिळते। ग्रामीण भागामध्ये माणिकाबा माने हे परिचारक गटाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात। करकंब गटातील नांदुरे या गावात सध्याला ते परिचारक गटाची राजकीय धुरा सांभाळत असल्याचं दिसत आहे। नांदुरे गावालगत असणाऱ्या परिसरामध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क आहे। ते सन 2005 मध्ये पांडुरंग परिवारातून नांदूर या गावचं सरपंच व सन 2015 मध्ये पुन्हा एकदा पांडुरंग परिवारातून नांदुरे गावचे सरपंच या पदाची धुरा त्यांनी सांभाळलेली आहे। प्रशांत परिचारक यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे। पांडुरंग परिवारातील ज्येष्ठ नेत्यांसोबत त्यांचे सलोख्यांचे संबंध असल्याचं बोललं जात आहे। याचाच फायदा माणिकाबा माने यांना होईल असं सर्वत्र बोललं जात आहे। पांडुरंग परिवारातून 12 गावातून जिल्हा परिषद गटासाठी अग्रस्थानी त्यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय।